नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपणा सर्वांचे यामीज कुकिंगमध्ये। सकाळच्या घाईगडबडीत झटपट पौष्टिक आणि चवदार असा नाश्ता काय बनवावा किंवा मुलांच्या डब्याला काय द्यावा असा प्रश्न पडलाय। तर आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा सुटसुटीत आणि मौसूद असा शेवयांचा उपमा। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी आपणा सर्वांना माझी एकच विनंती असेल, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर सर्वप्रथम मी इथे शेवया घेतलेल्या आहेत आणि त्यासोबत काही बेसिक भाज्या इथे घेतलेल्या आहेत। तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता। तर सगळ्यात आधी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा। जर तुम्ही साध्या शेवया वापरत असाल तर 1 चमचा तूप टाकून ते हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्या, किंवा बाजारामध्ये भाजलेल्या सुद्धा शेवया मिळतात, तुम्ही त्या विकत आणू शकता। भाजलेल्या शेवयांमुळे उपमा अजिबात चिकट होत नाही। भाजून झाल्यावर तो एका प्लेटमध्ये काढून घ्या। त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करा। तेल गरम झाल्यावर थोडे शेंगदाणे आणि काजू मंद आचेवर छान गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या। तळलेले काजू आणि शेंगदाणे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर याच तेलामध्ये जिऱ्याची फोडणी घालूया। जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता घाला। त्यानंतर कांदा घालून घेऊया आणि कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत याला मंद आचेवर परतून घेऊया। कांदा छान गुलाबी झाल्यानंतर यात हिरवी मिरची, शिमला मिरची घालून घेऊया। मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत यात तेलात फ्राय करून घेऊया। त्यानंतर तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही इथे घालू शकतात। मी या ठिकाणी मका, वाटाणे, टमाटे, गाजर यांसारख्या भाज्या घालून घेतलेल्या आहेत। भाज्या घालून त्या छान तेलात परतून घ्यायच्या आहेत। यानंतर थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। या ठिकाणी तुम्ही मॅगी मसाला सुद्धा टाकू शकतात। त्यासोबतच तुम्हाला हा उपमा थोडा जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही हिरव्या मिरची सोबत लाल तिखट सुद्धा घालू शकता। यानंतर मी इथे 1 ग्लास गरम केलेले पाणी घालून घेतलेले आहे। सुरुवातीलाच पाणी खूप जास्त प्रमाणात घालू नका। यानंतर आपण झाकण ठेवून घेऊया, म्हणजे पाण्याला चांगली उकळी सुद्धा येईल आणि त्यात आपण ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या शिजतील सुद्धा। 2 ते 3 मिनिटांनंतर पाणी छान उकळलेले आहे। आता आपण यात भाजून घेतलेल्या शेवया घालून घेऊया। चांगलं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा 5 ते 7 मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर आपण हा उपमा शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता हा अजिबात गचका झालेला नाहीये, छान मोकळा तयार झालेला आहे। तुम्हाला जर वाटत असेल या ठिकाणी उपमा कच्चा आहे तर पाणी गरम करून थोडे थोडे करून घालू शकतात, पण तुम्ही सुरुवातीला जास्त पाणी घातलं तर उपमा गचका होऊ शकतो। त्यामुळे जर आवश्यकता वाटेल तर तुम्ही नंतर अर्धा कप पाणी गरम करून घालू शकता। उपम्याची चव आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। त्यानंतर आपण आधी तळून घेतलेले शेंगदाणे आणि काजू वरून घालून घेऊया। कोथिंबीर घालून छान गार्निश करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपला अतिशय मऊ, सुटसुटीत, पौष्टिक असा शेवयांचा उपमा तयार झालेला आहे। हा उपमा गरम गरम खाल्ल्यानंतर अतिशय छान लागतो। तुम्ही याला मुलांच्या डब्याला देऊ शकतात किंवा नाश्त्याला सुद्धा खाऊ शकतात। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।